नमस्कार, यम फूड मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जी रेसिपी आपण रवा लाडूची बघणार आहोत ती एकदम सोपी आहे। लाडू कोरडे होऊ नये म्हणून काय करायचे हे मी पुढे व्हिडिओत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी बारीक रवा मोजून 300 ग्रॅम घेतला आहे आणि साखर 200 ग्रॅम घेतली आहे। तर आता आपण घरचे साजूक तूप घेणार आहोत 60 ग्रॅम। यापेक्षा थोडे जास्त तुम्ही घेऊ शकता, पण कमी घेऊ नका। 60 ग्रॅम तर नक्कीच घ्या। आता आपण रवा चाळून घेऊया। आता गॅसवर कढई ठेवून आपण त्यामध्ये रवा भाजून घेऊया। एक 2 ते 3 मिनिट याला आपण छान मंद गॅसवर कोरडेच भाजून घेऊया। आता 2 ते 3 मिनिट नंतर यामध्ये आपण तूप घालूया आणि परत याला 5 ते 10 मिनिट मंद गॅसवर गुलाबी कलर येईपर्यंत भाजत राहायचे आहे। गरा जेवढा मंद गॅसवर भाजेल तेवढे लाडू छान लागतात, एकदम खमंग असे लागतात आणि चवच वेगळी लागते आणि मंद गॅसवर भाजल्यामुळे कलर पण एकसारखा येतो। आता जवळपास 5 ते 10 मिनिट झाले आहेत, कलर पण छान गुलाबी आला आहे। तर आता गॅस करायचा आहे बंद आणि आता मी सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, ती म्हणजे रवा आपल्याला पूर्ण गार करायचा आहे, त्याला रूम टेम्परेचरला आणायचा आहे। गरम रव्यामध्ये पाक अजिबात ओतायचा नाही। तर इथे मी रवा पूर्ण गार करायला ठेवणार आहे, तोपर्यंत आपण पाक करून घेऊया। तर आता एका पातेल्यामध्ये आपण साखर घेणार आहोत आणि साखर भिजेल एवढंच आपण त्यात पाणी घालणार आहोत। पाणी जास्त झालं तर पाक व्हायला वेळ लागतो, तर आपण फक्त साखर भिजेल एवढंच पाणी घालणार आहोत। तर इथे पाकाला आपल्याला फक्त उकळी आणायची आहे। पाक झालाय का नाही हे कसं ओळखायचं, तर हातावर थोडासा पाक घेऊन चेक करायचं। जर हाताला असं चिकट चिकट लागलं, दोन्ही बोटं चिटकायला लागली, तर समजायचं की आपला पाक झाला आहे। इथे आपला पाक तयार झाला आहे आणि मी गॅस बंद केला आहे। आता इथे आहे ट्रिक नंबर 2 की पाकाला पण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। पाक आणि रवा पूर्ण थंड झाल्याशिवाय एकत्र मिक्स करायचं नाही। तर इथे पाक आणि रवा पूर्ण गार झाले आहेत, तर आता आपण याला मिक्स करून घेऊया। यात मी 1 चमचा वेलची पूड घातली आहे। तर पाक आणि रवा मिक्स करत आहे। तर आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून झाले की कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागेल ह्याला मुरायला, लाडू बांधायला यायला। तर आपण वेट करूया, पण मधल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये अधूनमधून चेक करायचं आहे की लाडू आपले बांधायला आलेत का नाहीत ते। मी ते 2 वेळा बघितलं तर आले नव्हते बांधायला, पण तिसऱ्या वेळेस बांधायला आले। तर तुम्ही पण अधूनमधून चेक करा। आता 15 मिनिटं झाले आहेत, तर हे पूर्ण मिश्रण लाडू बांधण्यासारखं झालं आहे। तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया। ड्रायफ्रूटचे तुकडे थोडे घालून घ्यायचे आहेत आणि छान लाडू बांधून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त ओलसर झाले आहेत। अगदी शेवटचा लाडू संपेपर्यंत हे असेच मऊ ओलसर राहतात, ही 100% गॅरंटी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्ही बघू शकता मी एक लाडू फोडून दाखवते। रवा लाडूची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।